नमस्कार, मी नेहा शंखनाथ. प्रस्तुत नवरात्र निमित्त आदि शक्तीपीठ या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत अमरावती स्थित मा अंबादेवी या मंदिरात. चला तर मग जाणून घेऊया मा अंबादेवी मंदिराची नेमकी विशेषता काय आहे. अंबादेवी मंदिर अतिपुरातन असून इसवी सन 1870चे हैदराबाद गॅझेटियरनुसार हजारो वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात अंबादेवीची मूर्ती एका लहानशा हेमाडपंथी मंदिरात होती असे जुने लोक सांगतात. अगोदरचा इतिहास काळाच्या उदरात गडप झाल्याने कल्पना येत नाही. माता अंबादेवीची मूर्ती वालुकीची असून अतिपुरातन असल्याचे संशोधकांचे मत आहे. विदर्भ नावाच्या राजाच्या कुळामधील राजा भीष्मकाची राजधानी कुंडिनप्र म्हणजेच कौंडण्यप्र होती व अंबादेवी कुलदैवत होते. या मंदिरातूनच भीष्मक पुत्री रुक्मिणीचे श्रीकृष्णाने हरण करून पाणी ग्रहण केल्याची पूर्वापार चालत आलेली मान्यता आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लग्नाची पत्रिका माते अंबिकेच्या नावाने आली होती असे सांगतात. अतिथीगृहाची 2 मजली इमारत इसवी सन 1890 साली तर मारुती मंदिर व दुर्गादेवी मंदिराची जागा इसवी सन 1895 साली बांधण्यात आली. मंदिराची 2 शिखरे इसवी सन 1896 साली बांधली आहेत. सोन्याचा मुलामा असलेला मूळ चांदीचा प्रसन्न मुखवटा इसवी सन 1905 मध्ये तयार करण्यात आला आहे. अंबादेवीच्या मूर्तीस मंगळवार, पौर्णिमा, अमावस्या, नवरात्र व महत्त्वाच्या सणांच्या दिवशी मुखवटा व संपूर्ण सुवर्णालंकार जडजवाहीर चढवल्या जातात. इसवी सन 1924 साली परदेशी मालावर बहिष्कार घालण्याच्या आंदोलनात मंदिराने विदेशी साखरेपासून बनवलेली मिठाई मंदिरात न आणण्याचा ठराव केला होता. इसवी सन 1995 साली मंदिराच्या सभागृहाचा जीर्णोद्धार करण्यात आला. हे मंदिर भारतातील प्राचीन शक्तिपीठांपैकी एक असून जगन्नाथ रुक्मिणीचे माहेर, श्रीकृष्णाचे सासर आणि अनंत दुःखितांचे सुखस्थान, निराश्रितांचे आश्रयस्थान आणि सर्वांचे श्रद्धास्थान असे हे जगदंबेचे मंदिर आहे.